आजची कथा ऐकल्यावर नक्की तुमच्या डोळ्यात पाणी येणार. एका निसर्गरम्य छोट्याशा गावात राम सावंत यांचं एक कौटुंबिक घर होतं. घराच्या चारी बाजूंना आंब्याची, नारळाची आणि सुपारीची झाडं होती. वाऱ्याची एक मंद झुळूक आली की पानांची होणारी सळसळ आणि अंगणात पसरणारा ओल्या मातीचा सुगंध. या वातावरणात रामचा संसार अत्यंत आनंदाने फुलत होता. राम आणि त्यांची पत्नी बायजा यांना 2 मुलं होती. मोठा मुलगा समीर आणि लहान मुलगी सायली. लहानपणी समीर आणि सायलीचं एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम होतं. पावसाळ्यात पाऊस पडला की दोघं एकत्र जाऊन कागदाच्या होड्या बनवायचे. बागेतून कच्चे आंबे तोडून एकत्र खायचे. सायलीला खेळताना कुठं जरा जरी खरचटलं तरी समीर धावत जाऊन तिच्या जखमेवर फुंकर मारायचा. पण जसजसा समीर मोठा होऊन गेला तसतसं त्याचा दृष्टिकोन बदलू लागला. समीर अभ्यासात अतिशय हुशार होता, पण त्याचा स्वभाव खूप अहंकारी होता. त्यामुळे त्याचा स्वार्थीपणा वाढू लागला. तो नेहमी स्वतःची तुलना श्रीमंत मुलांशी करायचा. आई, आपण नेहमी असंच गरीब राहणार का गं? मला ना या खेडेगावात नाही राहायचं. मला मुंबईला जायचं आहे, मोठं घर घ्यायचं आहे आणि भरपूर पैसा कमवायचा आहे. समीर नेहमी असं कौतुकाने आपल्या आईला सांगायचा. रामने आपल्या आयुष्याची जमापुंजी एकत्र केली. प्रसंगी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या आणि समीरला मुंबईत उच्च शिक्षणासाठी इंजिनिअरिंगला पाठवलं. मुंबईमध्ये गेल्यावर समीरचं जगच जणू बदललं. तिथली चमचमीत दुनिया, श्रीमंत मित्र आणि पैशांचे महत्त्व याने त्याच्या मनावर ताबा मिळवला. तिथेच त्याची ओळख नीता नावाच्या एका उद्योगपतीच्या मुलीशी झाली. हळूहळू दोघांचं प्रेम जडलं आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं. समीरने लग्नासाठी गावाकडून आईबाबांना बोलवलं तर खरं, पण सासरच्या श्रीमंत पाहुण्यांच्या समोर तो आपल्या गरीब आईवडिलांची ओळख करून देताना कचरत होता. या घटनेने रामच्या मनाला मोठी ठेच लागली होती. काही वर्षातच रामचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. घराचा मुख्य आधारच कोसळला. आई बायजा दुःखाच्या सागरात बुडून गेल्या. सायलीनं आता पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. तिनं आता स्वतःच्या अश्रूंना आवर घातली आणि आजारी आईची आणि आपल्या घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. यावेळेला समीर गावीसुद्धा आला नाही का त्याने आईची आणि सायलीची साधी चौकशीसुद्धा केली नाही. बघता बघता रामच्या निधनाला आता 2 वर्ष होऊन गेली होती. सायली गावातल्या एका छोट्या शाळेत शिक्षिकेची नोकरी करून घर चालवत होती आणि आईच्या औषध पाण्याचा खर्चसुद्धा उचलत होती. एका रविवारी सकाळी अचानक दारासमोर एक महागडी गाडी येऊन थांबली. समीर गाडीतून बाहेर पडला. सोबत त्याची पत्नी आणि एक वकील होते. सायलीने अत्यंत आनंदाने धावत जाऊन भावाचे स्वागत केले. दादा, तू आलास का रे? आई, बघ दादा आलाय. पण समीरच्या चेहऱ्यावर बहिणीला भेटल्याचा आनंदच नव्हता, तर एक अस्वस्थता आणि घाई होती. बायजांनी थरथरत्या हातांनी मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. सायलीने पटकन आत जाऊन सर्वांसाठी गुळाचा चहा आणि पोहे केले. चहाचा कप हातात धरून समीरने थेट विषयालाच हात घातला, जे ऐकून सर्वांचे पाय जमिनीलाच खिळले. आई, मी इथे काही राहायला आलेलो नाही आहे. मुंबईत मला एक नवीन रिअल इस्टेटचा बिझनेस सुरू करायचा आहे आणि अंधेरीला नवीन 3 BHK फ्लॅट बुक करायचा आहे आणि त्यासाठी मला तातडीने 3 कोटी रुपयांची गरज आहे. बायजाईने आश्चर्याने विचारले, अरे बाळा, एवढे रुपये आपल्याकडे कुठून येणार रे? त्यावेळेला समीर म्हणाला, येणार ग आई. आपल्या गावातलं हे जुनं घर आणि आपल्या घराच्या पाठीमागं असलेली 10 एकर जमीन विकून मी वकिलांना सोबतच घेऊन आलोय बघ. आपण आजच कागदपत्र तयार करू आणि आपलं जमीन आणि घर विकून टाकू. हे ऐकून आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, हे घर तुझ्या बाबांनी रक्ताचं पाणी करून बांधलं आहे. ती जमीन आपल्या पूर्वजांची आहे आणि तुझ्या पाठीवर ही एक लहान बहीण आहे. अजून तिचं लग्न व्हायचं आहे रे. तू जर हे सर्व विकून टाकलंस तर आम्ही दोघी राहणार कुठे? समीर रागाने पण ठामपणे म्हणाला, आई, भावनिक गप्पा मारू नकोस तू माझ्यासोबत. सायली मुलगी आहे, तिचं लग्न होईल आणि ती दुसऱ्याच्या घरी निघून जाईल.
आणि तिचा या संपत्तीवर काहीसुद्धा हक्क नाही आहे. आणि राहिली तुझी गोष्ट तर तू चल माझ्यासोबत मुंबईला, पण हे घर आणि जमीन विकल्याशिवाय मला काही माझा व्यवसाय सुरू करता येणार नाही. त्या वकिलाने जमिनीचे कागदपत्र टेबलावर ठेवलं. हे सर्व दृश्य बघून सायलीचं हृदय पिळवटून निघालं. ज्या भावाने लहानपणी तिला पाठीवर मारून खेळवलं होतं, तो आज पैशांच्या हव्यासपोटी आईच्या डोळ्यातील अश्रूही पाहू शकत नव्हता. सायली पुढे आली. तिने आईचा हात हातात घेतला आणि ती शांतपणे पण ठामपणे आपल्या भावाला म्हणाली, दादा, तुला जर वाटत असेल ना मी या संपत्तीत वाटा मागेन, तर तू अजिबात काळजी करू नकोस रे. मला या जमिनीचा किंवा घराचा 1 रुपयाही नकोय. तू हे सर्व शेत आणि घर तुझ्या नावावर करून घे आणि विकून टाक रे. समीर आश्चर्याने म्हणाला, काय, खरं सांगतेस का गं तू हे? हो दादा, पण माझी एक अट आहे रे. आई तुझ्यासोबत मुंबईला नाही जाणार, ती माझ्यासोबतच राहील. आमच्या दोघींना या संपत्तीतील काहीच नको आहे रे. फक्त बाबांच्या आठवणीतील ती लाकडी पेटी आणि त्यांची जुनी डायरी फक्त मला दे. आता मात्र भावाच्या मनात बहिणीबद्दल थोडंही प्रेम शिल्लक नव्हतं. त्याला फक्त आता पैशांशी देणं घेणं होतं. त्याने क्षणाचाही उशीर न करता बहिणीकडून आणि आईकडून त्या कागदपत्रांवर सह्या करून घेतल्या. पुढील 2 आठवड्यात सर्व शेती आणि जुनं घर विकून टाकलं. हातामध्ये मोठा चेक आल्यावर समीरने आईच्या आणि सायलीच्या हातात काही पैसे दिले, पण सायलीने ते पैसे घेण्यास नकार दिला. समीर आपल्या पत्नीसह गाडीत बसून मुंबईला निघून गेला. जायच्या वेळी त्याने मागे वळूनसुद्धा पाहिलं नाही आणि त्याने विचारसुद्धा केला नाही की आपल्या आई आणि बहीण कुठे राहतील. भावाने साथ सोडल्यानंतर सायली आणि आई पूर्णपणे रस्त्यावर आल्या होत्या, पण सायलीने हार मानली नाही. तिने गावातच एका लहान भाड्याच्या खोलीत आईला सोबत घेऊन राहण्यास सुरुवात केली. दिवसभर शाळेत शिकवणं, संध्याकाळी 5 ते 9 गावातल्या लहान मुलांचे ट्युशन्स घेणं आणि रात्री उशिरापर्यंत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं, सायलीचा हा नित्यक्रमच बनला होता. दिवसामागून दिवस जात होते. एका वर्षाने आईची प्रकृती खूप बिघडली. सायलीने आपल्या साठवलेल्या पैशातून आईवर उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने आईने सायलीच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला. मरण्यापूर्वी आई सायलीला म्हणाली, बाळा, समीरवर राग धरू नकोस. पैशांचा मोह माणसाला आंधळा करतो, पण तू तुझा धर्म सोडू नकोस. ही कथा तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून ऐकत आहात ना, ते नक्की कमेंट करून सांगा. आईच्या निधनानंतर सायली जगात अगदी एकटी पडली होती, पण दुःखाच्या या डोंगराने तिला खचून न टाकता अधिक मजबूत बनवलं होतं. आता सायलीने शहरात जाऊन स्वतःची एक कोचिंग अकॅडमी सुरू केली. तिची मेहनत, प्रामाणिकपणा आणि शिक्षणाचा दर्जा यामुळे काही वर्षातच तिच्या क्लासेसचं अकॅडमीत रूपांतर झालं आणि अकॅडमीचं मोठ्या शैक्षणिक संस्थेत रूपांतर झालं. सायली आता एक यशस्वी उद्योजक आणि नामांकित व्यक्ती बनली होती. सायलीच्या आयुष्यात आता निलेश आला होता. निलेश हे हायकोर्टात एक प्रसिद्ध आणि नामांकित वकील होतं. सायलीचा विचार, तिचा स्वाभिमान आणि तिचं निर्मळ मन पाहून निलेश तिच्या प्रेमातच पडला. दोन्ही बाजूच्या संमतीने सायली आणि निलेश यांचं लग्न झालं. सायली आता करोडो रुपयांची मालकीण होती. तिच्याकडे भव्य बंगला, गाड्या, सर्व काही होतं. तरीही तिच्या खोलीतील स्टडी टेबलावर बाबांची ती जुनी लाकडी पेटी आणि डायरी तशीच सजवलेली होती. पण नीतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दुसरीकडे मुंबईत समीरच्या आयुष्याचा वेगळाच आलेख दिशेने जात होता. गावातली जमीन विकून मिळालेल्या पैशातून समीरने मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीला 4-5 वर्ष त्याला प्रचंड नफा झाला. त्याने अंधेरी येथे 5 कोटींचा आलिशान फ्लॅट घेतला होता. महागड्या गाड्या घेतल्या आणि उच्चभ्रू समाजात तो आता वावरू लागला होता. पैशांच्या आणि सत्तेच्या गर्वात तो इतका आंधळा झाला होता की त्याने त्याचे जुने नातेवाईक, आई आणि बहीण यांची आठवणसुद्धा त्याला कधी येत नव्हती. जेव्हा जेव्हा त्याच्या पत्नीने किंवा मित्रांनी बहिणीबद्दल विचारलं, तेव्हा तो म्हणायचा,
ती गावातच शिकवते आणि तिची आणि आता माझी लेवल काय आहे बरं. पण त्याला सायलीबद्दल काहीच माहिती नव्हतं. काही दिवसांनी समीरच्या आयुष्यात नवीन वादळ आलं. समीरने ज्या मित्रांवर आंधळा विश्वास ठेवला होता त्यानेच समीरचा घात केला. त्या मित्राने बनावट सह्या करून कंपनीच्या नावावर 50 कोटींचे कर्ज काढले आणि सर्व पैसे घेऊन परदेशात पसार झाला. एका रात्रीत समीर आता रस्त्यावर आला होता. बँकेने समीरचे सर्व अकाउंट्स सील केले. त्याचा अंधेरी येथील अलिशान फ्लॅट आणि गाड्या जप्त करण्यात आल्या. कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे सावकारांचे आणि बँकेचे फोन रोज समीरच्या घरावर येऊ लागले. तसेच त्याला रोज नवीन धमक्या येऊ लागल्या. जेव्हा समीरवर हे भयंकर संकट आलं तेव्हा त्याच्या सासरच्या लोकांनी, ज्यांच्या श्रीमंतीचा त्याला गर्व होता, त्याला मदत करण्यास स्पष्ट नकार दिला. त्याची पत्नीही त्याला सोडून आपल्या माहेरी निघून गेली. ज्या मित्रांसोबत तो दारूच्या पार्ट्या करायचा त्या एकाही मित्राने त्याचा फोन उचलला नाही. कोर्टाने समीरला अंतिम नोटीस दिली. पुढील 48 तासात जर बँकेची 10 कोटींची थकीत रकमेची सेटलमेंट झाली नाही ना, तर समीरला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होईल. कर्जबाजारी, बेघर आणि एकाकी झालेला समीर मुंबईच्या रस्त्यावर भटकू लागला. त्याच्या खिशात जेवणासाठी 50 रुपयेही उरले नव्हते. पावसाची रिपरिप सुरूच होती आणि समीर मरीन ड्राईव्हच्या बाकावर बसून ढसाढसा रडत होता. त्याला आज स्वतःच्या चुकांची जाणीव होत होती. मी ज्या आईला, बहिणीला पैशांसाठी सोडून दिलं, आज माझ्याकडे पैसाही नाही आहे आणि त्या दोघीही नाहीत. मी किती पापी आहे. मी माझ्या आईला गरिबीत मारलं आणि बहिणीचा हिस्सा हिरावून घेतला. आज देवानं मला माझी जागा दाखवून दिली. नैराश्याच्या आहारी गेलेल्या समीरने समुद्रात उडी मारून आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तो बाकावरून उठला आणि समुद्राच्या दिशेने पाऊल टाकू लागला. समीर उडी मारणार इतक्यात त्याच्या जॅकेटमधल्या जुन्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने थरथरत्या हाताने फोन उचलला. पलीकडून आवाज आला, हॅलो, समीर सावंत बोलताय का? मी हायकोर्टाचा सिनियर वकील माधव बोलतोय. तो रडत रडत बोलला, हो, पण मला आता अटक करायला आहात का तुम्ही? माझ्याकडे 1 रुपयाही नाही आहे हो. मी आत्महत्या करायला चाललो आहे. त्यावेळेला तो वकील म्हणाला, हे बघा, तुम्ही शांत व्हा. आत्महत्या करायची काहीसुद्धा गरज नाही आहे. तुमच्यावरील 50 कोटींच्या कर्जाची आणि बँकेच्या सर्व लिलावाची पूर्ण रक्कम जमा करण्यात आली आहे. कोर्टातील केस मागे घेण्यात आली आहे आणि तुम्ही आता पूर्णपणे कर्जमुक्त आहात. हे ऐकून मात्र समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला आपल्या कानांवरच विश्वास बसत नव्हता. त्याने आश्चर्याने विचारलं, काय? पण हे कसं शक्य आहे? माझी तर संपूर्ण जगात कोणाशीच ओळख नाही आहे आणि जे ओळखीचे आहेत त्यांनी तर मला ओळखायला सुद्धा नकार दिला. मग माझे 50 कोटींचं कर्ज कोणी भरलं? कोणी मला वाचवलं? त्यावेळेला वकील म्हणाला, तुम्हाला ज्यांनी वाचवलं आहे ना, त्या व्यक्तीने तुम्हाला दक्षिण मुंबईतील या पत्त्यावर बोलवलं आहे. लगेच या. समीर धावत धापा टाकत दिलेल्या कॉर्पोरेट ऑफिसच्या पत्त्यावर पोहोचला. ती मुंबईतली एका मोठ्या एज्युकेशन ट्रस्टची इमारत होती. समीरने लिफ्टने 5व्या मजल्यावर गेला. तिथे एका भव्य केबिनच्या दरवाजावर लिहिलं होतं, अध्यक्ष सौ सायली सावंत पाटील. प्रशांतने थरथरत्या हाताने दरवाजा उघडला. केबिनमध्ये समोरच्या मोठ्या मुख्य खुर्चीत एक अत्यंत प्रभावशाली आणि रुबाबात स्त्री बसली होती. तिने खुर्ची फिरून मागं पाहिलं तर ती दुसरी कोणी नसून त्याची लहान बहीण सायली होती. समीरचे डोळे उघडेच्या उघडे राहिले. ज्या बहिणीला त्याने अनाथ गरीब समजून रस्त्यावर सोडलं होतं, तीच आज 500 कोटींच्या साम्राज्याची मालकीण बनून त्याच्या समोर उभी होती. आणि वकिलाच्या खुर्चीत उभी असलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिचा पती होता. समीरने मान लाजेने, अपराधाच्या भावनेने पार खाली झुकवली. त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. तो गुडघ्यावर खाली बसला आणि दोन्ही हात जोडून ढसाढसा रडू लागला. सायली, तू मला वाचवलंस. मी तुझ्यासोबत एवढा मोठा विश्वासघात केला. बाबांची जमीन विकली, तुला गरिबीत सोडलं. आईच्या शेवटच्या मी तिथे नव्हतो ग, तरीसुद्धा तू 50 कोटी रुपये माझ्यासाठी या नीच भावासाठी खर्च केलेस का सायली, का? सायली आपल्या खुर्चीवरून उठली.
ती हळूवार पावलांनी प्रशांतजवळ आली. तिनं खाली झुकून आपल्या भावाचे हात धरले आणि त्याला वर उठवलं. तिने आपल्या साडीच्या पदराने भावाचे अश्रू पुसले. नंतर तिने टेबलावर ठेवलेली बाबांची ती जुनी लाकडी पेटी उघडली आणि त्यातून बाबांची ती जुनी डायरी काढून समीरच्या हातात ठेवली. सायलीचा आवाज अत्यंत मऊ आणि भावूक होता. दादा, तू जमिनीची वाटणी केलीस, पैशांची वाटणी केलीस, पूर्वजांच्या घरांची वाटणी केलीस, पण तू एक गोष्ट विसरलास रे, आपल्या रक्ताच्या नात्याची वाटणी. आणि ती कागदपत्र कोणीच करू शकत नाहीत रे. बाबांनी या डायरीत लिहून ठेवलं होतं रे, पैसा हा हाताचा मळ असतो, आज येईल आणि उद्या जाईल, पण संकटाच्या वेळी जो पाठीशी खंबीरपणे उभा राहतो तोच फक्त आपला परिवार असतो. तू मला काहीच दिलं नाहीस रे दादा, पण तू माझा तोच मोठा भाऊ आहेस ज्याने लहानपणी मला पाठीवर मारून खेळवलं होतं. तू चुकीच्या मार्गावर गेलास, पैशांच्या गर्वात आंधळा झालास, पण आज माझा भाऊ रस्त्यावर भीक मागेल आणि आत्महत्या करेल हे बघायला तुझी ही लहान बहीण जिवंत तरी राहिली पाहिजे ना. तिला हे नाही रे आवडलं. समीरने सायलीचे पाय घट्ट पकडले आणि बालपणीसारखा तिच्या कुशीत डोकं ठेवून ओक्साबोक्सी रडू लागला. मला माफ कर सायली, मला माफ कर. मी श्रीमंत असूनही मनापासून आणि विचारांनी खूप गरीब होतो ग, आणि तुझ्याकडे काही नसतानाही तू मनाने खूप श्रीमंत होतीस. आज मला समजलं की पैशांपेक्षा नात्यांची आणि प्रेमांची किंमत कितीतरी पटीने मोठी असते. सायलीने आपल्या भावाला मायेने जवळ घेतलं. आज संपत्तीचा पराभव झाला होता आणि रक्ताच्या नात्याच्या प्रेमाचा विजय झाला होता. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.